मनीषा ANI वरून क्या बात. 2-3 वेळा आली. प्रजासत्ताक दिन आहे आज. कसा पाहताय देशाने या प्रजासत्ताक दिनाला? प्रजासत्ताक दिन आज साजरा होतोय. काल राष्ट्रपतींनी भाषण केलं आणि राष्ट्रपतीच्या भाषणामध्ये देशाला आणि जगाला त्यांनी शांततेचा संदेश दिलेला आहे. पण या देशामध्ये अशांतता सर्व क्षेत्र अस्थिरता आहे. त्याच्यामुळे शांततेचा संदेश देताना या देशातली अशांतता कोणामुळे आहे, त्याला जबाबदार कोण आहे, याचा विचार देशातली जनता नक्कीच करत असेल. शांततेचा संदेश जगाला देत असताना राष्ट्रपतींनी बाजूच्या शेजारी राष्ट्रात बांगलादेशमध्ये जो हिंसाचार उसळलेला आहे, त्याच्यामध्ये रोज हिंदूंच्या हत्या होतात. कालही 2 हिंदूंना जिवंत जाळले बांगलादेशमध्ये. गेल्या 4 ते 5 महिन्यापासून रोज तिथे हिंदूंच्या हत्या होत आहेत, हिंदूंची मंदिरं तोडली जात आहेत, हिंदूंच्या घरादारांवर हल्ले होत आहेत, हिंदूंच्या शाळा मंदिरं उद्ध्वस्त केली जात आहेत आणि हिंदूंची मनुष्यहानी म्हणजे हिंदूंना जाळतायत, कापतायत, दगडाने खेचून मारतायत. अशा वेळेला फक्त शांततेचा संदेश देऊन हिंदूंच्या हत्या थांबतील की इंदिरा गांधीने ज्या प्रकारे कारवाई केली अशा प्रकारची लष्करी कारवाई करून शांतता नाही, ही एक फार चिंतेची गोष्ट आमच्या समोर यावेळेला आहे. तर आमचा जो देश आहे हा जरूर शांततावादी देश. आम्ही कधीच कोणावरती हल्ले करत नाही स्वतः. आपण ऑपरेशन सिंधू सुद्धा थांबवलं प्रधानमंत्र्यांनी शांततेसाठी ट्रम्पने सांगितल्यावर. पण जर बांगलादेशमध्ये अशा प्रकारे शेकडो हिंदूंच्या हत्या होत असतील तर शांततेच्या संदेशाला काहीच अर्थ नाही, लक्षात घ्या. याचा अर्थ युद्ध करा असा होतोय का? तर नाही. पण बांगलादेशमधील हिंदूंचे प्राण संपत्ती वाचवावी लागेल आणि त्यासाठी राष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांनी नुसते शांततेचे संदेश देऊन उपयोग नाही, एवढंच मी सांगेन. बाकी प्रजासत्ताक, भारताचा प्रजासत्ताक हा 136 कोटी लोकसंख्येची जी ताकद आहे त्याच्यामुळे हा प्रजासत्ताक चिराळी राजकारणामुळे नाही. धन्यवाद. महाराष्ट्राचा अपमान करतात त्यांना पुरस्कार देते सरकार असं कालच मीच म्हटलं आधी सगळ्यात आधी हे जे कोश्यारी नावाचे गृहस्थ आहेत ते महाराष्ट्रात राज्यपाल असताना त्यांनी जे उपत्याग केले, सगळ्यात आधी लोकशाही संविधानाची हत्या करून ठाकरे सरकार, उद्धव ठाकरे यांचं सरकार उलथवून टाकलं. म्हणजे ज्या गोष्टी संविधानानं करायला नको होत्या हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं. हे आम्ही सांगत नाही, हे चीफ जस्टिस ऑफ इंडिया चंद्रचूड यांनी सांगितलेलं आहे. राज्यपालांनी काही अनावश्यक कृत्य आणि बेकायदेशीर कृत्य केली. राज्यपालपदी हे भगवंत कोश्यारी होते. त्यांना काही करून महाराष्ट्रामध्ये बहुमतातलं सरकार पाडून उद्धव ठाकरे यांचं भारतीय जनता पक्षाचं किंवा शिवसेना तोडून त्या गटाचं सरकार आणायचं होतं आणि ते त्यांनी करून दाखवलं. आणि त्यासाठी लोकशाही, संविधान आणि महाराष्ट्रातील जनतेच्या लोकभावना पायदळी तुडवल्या. संविधानाची हत्या केल्याबद्दल राष्ट्रपतींनी किंवा प्रधानमंत्र्यांनी त्यांना पद्मभूषण दिला असेल तर मी त्याचा निषेध करतो, शिवसेना निषेध करतो आणि महाराष्ट्र सरकारनं सुद्धा निषेध केला पाहिजे. देवेंद्र फडणवीस, त्यांचे 2 उपमुख्यमंत्री, त्यांनी निषेध यासाठी केला पाहिजे. ह्याच कोश्यारी
राज्यपाल पदावर असताना महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा अपमान करणारी वक्तव्य केली. यात कोश्यारी यांनी बसून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला होता. याबद्दल महाराष्ट्र सरकारनं देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या 2 उपनी या पद्मभूषण जो त्यांना दिला. शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना, शाहू फुले आंबेडकरांचा अपमान करणाऱ्यांना नरेंद्र मोदींचं सरकार सन्मानित करत. हे त्यांचं महाराष्ट्रावरचं प्रेम आहे. फडणवीसांनी त्याचा निषेध केला पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी. हिरव्या रंगावरनं बरेच राजकारण होत आहे. गणेश नाईक असं म्हटले की हिरवा रंग हा प्रत्येक झेंड्यात आहे, त्याचं भांडवल किती करायचं ते प्रत्येकानं ठरवावं, अशा पद्धतीचा प्रश्न करून भाजपलाच घरचा आहेर दिलाय. बघा, हा विषय चालू आहे हिरव्याचा. हा भारतीय जनता पक्षाचा जुना धंदा आहे. हिरवा रंग कोणाच्या मालकीचा नाही. हिरवा रंग म्हणजे निसर्ग आहे. आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जर जुनी वक्तव्य पाहिली, त्यांनीही सांगितलेलं आहे की हिरवा रंग म्हणजे कोणाच्या मालकीचा, कोणाच्या बापाचा नाही. हिरव्या रंगावर कोणाची मालकी नाही. हे बाळासाहेबांनी सुद्धा हिंदू हृदय सम्राटांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष काय म्हणाली ती नगरसेविका मुलगी, हिरवा संपूर्ण मुंब्रा हिरवा करू. नाही, करून दाखवा ना. महाराष्ट्रात हरित क्रांती झालेलीच आहे. महाराष्ट्रामध्ये कृषी क्षेत्राची हरित क्रांती झाल्यामुळे महाराष्ट्र हिरवाच आहे. त्याच्यामुळे तुमचा हिरवा रंग जो म्हणता राजकीय, त्याच्याशी आम्ही सहमत नाही. तुमच्या विचाराशी, तुमच्या भूमिकेशी आम्ही सहमत अजिबात नाही. आम्ही तुमचा राजकीय मैदानामध्ये पराभव करत राहू. हिरवा रंगावरती फक्त मुस्लिमांचा अधिकार आहे का? तर अजिबात नाही. हिरवा रंग हा निसर्गाचा रंग आहे आणि त्याच्यावर सगळ्यांचाच अधिकार आहे. पण भगव्या रंगावर भाजप असेल, तुमची शिवसेना असेल, एकनाथ शिंदेची शिवसेना असेल, ही दावा करते. कोण? भगव्या रंगावर. बघा, भगवा रंग जो आहे, आम्ही जेव्हा म्हणतो आम्ही भगवा फडकवणार, संपूर्ण महाराष्ट्र भगवा करू, याचा अर्थ छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आम्ही महाराष्ट्रामध्ये पसरवू आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जी भगवी पताका महाराष्ट्रात फडकवली ती आम्ही कायम ठेवू. त्याच्यामध्ये काहीच दुसरे कोणती महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा जो भगवा रंग आहे त्याचा सुद्धा धर्माशी संबंध जोडत नाही. तो स्वराज्याचं प्रतीक, हिंदवी स्वराज्याचं प्रतीक आहे भगवा जिल्ह्यामध्ये. आणि जसं आम्ही म्हणतो की मुंबईवर फडकवू, महाराष्ट्रावर फडकवू, लाल किल्ल्यावर फडकवू, फडकवणारच ना. आणि तो फडकवायलाच पाहिजे. आणि त्याच्याबरोबर हे सगळे इतर रंग जे आहेत, हिरवा, लाल, पिवळा, प्रत्येक पक्षाने आपापले रंग स्वीकारलेले आहेत. प्रत्येकाने स्वीकारलेले आहेत. डॉक्टर आंबेडकर साहेबांच्या पक्षाचा निळा, हे सगळे रंग एकत्र येऊन हा देश निर्माण झाला. साताऱ्यामध्ये 6,000 कोटींचा ड्रग्ज पकडलेला आहे. केंद्रीय यंत्रणांना कारवाई करावी लागते आणि सातारा हे ठिकाण मागे आपण बरेचसे गौप्यस्फोट पण केले होते. साताऱ्यात अशीच कारवाई झाली. साताऱ्यामध्ये हे ड्रग्ज का सापडत आहे हा प्रश्न वारंवार उपस्थित झाला. आज आमच्या उपनेत्या शिवसेनेच्या सुषमा अंधारे यांनी पण तो प्रश्न उपस्थित केलेला आहे. साताऱ्यामध्ये शेकडो कोटी, हजारो कोटीचे ड्रग्ज सातत्याने सापडत आहे आणि महाराष्ट्राच्या निवडणुकामध्ये ड्रग्जचा पैसा घालवला जातो. आता याचे सूत्रधार कोण साताऱ्यातले हे तुम्ही शोधलं पाहिजे. हे पोलिसांनी शोधलं पाहिजे. मुंबईचे पोलीस जातात आणि पहिली कारवाई करतात, गुजरातचे पोलीस येतात आणि दुसरी कारवाई करतात. बरोबर आहे. सातारचे पोलीस जे आहेत, सातारचं पोलीस दल जे आहे ते काय झोपा काढते का? एक कारखाना पकडला, काही भूमिगत कारखाने चालू आहेत का जमिनीखाली? तो कोणाच्या शासकीय व्यक्तीच्या घरातून काय कारभार चाललाय का? शेतावरून काय कारभार चाललाय का? ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हा पैसा येतोय, हा अंमली पदार्थाच्या व्यापारातला पैसा आहे. त्याशिवाय इतक्या प्रचंड प्रमाणात पैशाचा वापर होऊच शकत नाही. आणि या पैशाचे, अंमली पदार्थाच्या पैशाचे सूत्रधार कोण हे देवेंद्र फडणवीस यांनी शोधायला पाहिजे. कल्याण डोंबिवली
भाजपचे जे नगरसेवक आहेत काल पोस्टर देखील लावण्यात आले की तक्रार देखील पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली. मात्र मधुर म्हात्रे आहेत त्यांचे वडील जे आहेत ते म्हणतात की माझ्या मुलाची बदनामी सुरू केली आहे. त्या संदर्भात त्यांनी पोलीस ठाण्यामध्ये देखील तक्रार दाखल. कसली बदनामी? मुलगा हरवला. हरवलेच आहे ना. मी मुलगा हरवला पण म्हणतो आणि आमचे नगरसेवक हरवले म्हणतो. मुलगा तुमचा असेल, मुलगा तुमचा आहे ना. आमचे नगरसेवक बेपत्ता आहे, जे मशाल चिन्हावर जिंकले आणि तेव्हापासून लापता आहे. बरं का, एक सिनेमा होता लापता लेडीज, बरं का. तसे लापता हे जेंट्स कुठे आहेत? हा, लापता कॉर्पोरेटर्स, लापता पार्षद. तर तसे ते कुठे मिसळलेत, हरवलेत, अदृश्य झालेत, वेषांतर करून फिरतायत. पाहावं लागेल. आमचे नगरसेवक हरवले आहेत. कोणाच्या गळाला लागले असतील काय संशय? कोणाच्या ठाणे हा पक्षाच्या कोणाचा गळाला बालेकिल्ला नाहीये. जर पक्षानं आदेश दिला तर नामोनिशाण मिटवून टाकू असं गणेश नाईकांनी एक प्रकारे एकनाथ शिंदेना इशारा दिलाय. मी गणेश नाईकांच्या भूमिकेशी सहमत आहे. ठाण्याच्या निवडणुकीत सुद्धा साताऱ्यातल्या ड्रगचा पैसा मोठ्या प्रमाणात आला, मोठ्या प्रमाणात आला. आणि त्या पैशाच्या ताकदीवर आणि दहशतीच्या बळावर ठाण्यामध्ये शिंदे गटानं बहुमत मिळवलं. गणेश नाईक गेल्या सातत्यानं काही दिवस या विषयावरती भूमिका मांडतायत आणि ती भूमिका अमान्य करता येणार नाही. बोले हिंदी में क्या है? असर आज जो है 77वां जो है गणतंत्र दिवस भारत में मनाया जा रहा है, क्या कहना चाहिए? देखिए, आज का जो दिन है गणतंत्र दिन, ये हिंदुस्तान के लिए, भारत के लिए गौरव का दिन है. और हमेशा हम अभिमान से कहते हैं कि हमारा गणतंत्र अजिंक्य है, अमर है. मैंने राष्ट्रपति जी का भाषण कल सुना गणतंत्र के दिन के बहाने. पूरे देश को और पूरे विश्व को राष्ट्रपति जी ने, महामहिम राष्ट्रपति जी ने शांति का संदेश दिया है. और भारत शांति के मार्ग से कैसे आगे जाता है मैं मानता हूं. लेकिन राष्ट्रपति जी, आपको मालूम होना चाहिए कि सबसे ज्यादा अशांतता, अस्थिरता हमारे देश में आजकल हमको दिख रही है. अब जहां भी देखिए सब जगह पर अशांतता है. उत्तर प्रदेश में शंकराचार्य सड़क पर उतरे हैं, उनके ऊपर लाठियां चली. मणिपुर अभी भी चल रहा है. महाराष्ट्र में हर दिन एक नई खबर आ रही है. तो शांतता है कहाँ? मुझे दिल्ली में शांतता नहीं है, न्यायालय में शांतता नहीं है, हर जगह पर दबाव है. सबसे चिंता की बात यह है कि बाजू में हमारे जो नेबरिंग स्टेट है बांग्लादेश में जो अशांतता फैली है, उससे सबसे ज्यादा नुकसान हिंदू भाइयों को हो रहा है. आए दिन दर दिन 4 या 5 हिंदुओं की हत्या होती है, वहां जलाकर मारे जाते हैं, उनके घर पर, मंदिरों पर हमले हो रहे हैं. क्या ये शांतता राष्ट्रपति जी को या हमारे देश को मंजूर है? हमारे भाई, आप हिंदुत्व की बात करते हैं प्रधानमंत्री जी, सनातन धर्म की बात करते हो, और बाजू के बांग्लादेश को आप रोक नहीं सकते जो दर दिन हिंदुओं की हत्या कर रहे हैं. तो उसके ऊपर बात होनी चाहिए और हम सदन में ये मुद्दा उठाएंगे. भगत सिंह कोश्यारी को जो पद्मश्री अवार्ड से सम्मानित किया जाने वाला है, उसे लेकर जो है आप संतुष्ट नहीं है? नहीं, महाराष्ट्र संतुष्ट नहीं. ये मेरी कोई व्यक्तिगत बात नहीं है. कोश्यारी जी महाराष्ट्र के राज्यपाल थे और उनके कार्यकाल में जिस तरह से पार्टी को तोड़ा गया, उनकी प्रेरणा से पार्टी तोड़ गई हमारी. ये राज्यपाल का काम नहीं. राज्यपाल राजभवन एक राजनीतिक अड्डा बनाया था कोश्यारी जी ने. संविधान की हत्या, लोकतंत्र की हत्या करके एक चुनी हुई सरकार को बर्खास्त कर दिया. ये मैं नहीं कह रहा हूँ, ये सर्वोच्च न्यायालय का ऑब्जर्वेशन. तो ऐसे व्यक्ति को आप लोकतंत्र की हत्या और संविधान की हत्या करने के लिए इनाम देते हो पद्म भूषण का, तो महाराष्ट्र को ये मंजूर नहीं. दूसरी बात, महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और उनके जो 2 डेप्यूटी है, उसने प्रधानमंत्री को बताना चाहिए, निषेध करना चाहिए, यही कोश्यारी जी है.
राज्यपाल पद पर रहते हुए ये महाशय ने छत्रपति शिवाजी महाराज का अवमान किया था और महात्मा फुले और सावित्रीबाई फुले का अवमान किया था। ऐसे व्यक्ति को आप पद्म भूषण देकर उसकी इनाम देते हो, हमें मंजूर नहीं है। महाराष्ट्र की जनता दुखी है, आहत में है और उसके लिए हम जरूर प्रधानमंत्री से कम्युनिकेशन करेंगे। सर, एमआईएम के नेता वारिस पठान कहते हैं कि केवल महाराष्ट्र ही नहीं, हम तो पूरे देश भर में अपना हरा झंडा फहराने वाले हैं। देखिए, हरा रंग जो है किसी बाप की जागीर नहीं है। हम हिंदू लोग भी है या और कोई लोग है, सभी रंग जो है इस देश में, इंद्रधनुष के जो 7 रंग वो पूरे विश्व के, ये हरा, ये लाल, देखिए यहाँ लाल रंग भी है, कम्युनिस्टों का लाल रंग है और किसी का हरा है। रिपब्लिकन पार्टी डॉक्टर अंबेडकर साहब का नीला झंडा है, एक राष्ट्रीय समाज पार्टी का पीला झंडा है। कोई ना कोई एक रंग लेकर जाता है। हमारी और आपकी राजनीतिक लड़ाई, विचारों की लड़ाई। और महाराष्ट्र में अगर रंग रहेगा तो छत्रपति शिवाजी महाराज का भगवा रंग रहेगा, उनके साथ और रंग आ जाएंगे, सबका स्वागत है। लेकिन महाराष्ट्र का रंग भगवा है क्योंकि वो छत्रपति शिवाजी महाराज ने उनका जो झंडा लहराया था भगवा, वही रंग चलेगा महाराष्ट्र में। बाकी अपना अपने रंग में आप खेलते रहो। राउत साहेब